लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पेठरोड येथील राहुलवाडी परिसरात असलेल्या उघडे बंधू फ्रेंड सर्कल सांस्कृतिक मित्रमंडळाच्या गणरायाचं भव्य दिव्य असं आगमन झालेलं आहे। गेल्या 2 वर्षापासून उघडे बंधू फ्रेंड सर्कल मित्रमंडळाच्या वतीनं राहुलवाडी येथे गणरायाची स्थापना केली जाते। यंदा मंडळाचे हे 2रे वर्ष आहे। 2ऱ्या वर्षी उघडे बंधू मित्रमंडळाच्या वतीनं गणरायाचा भव्य आगमन सोहळा संपन्न झालेला आहे। काल शुक्रवारी पेठ नाका, भक्तिधाम रोड, पेठ रोड आदी मार्गावरून गणरायाची भव्य ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली। डीजेच्या वाद्यात मिरवणूक सोहळा संपन्न झाला। यावेळी नाशिक शहरातील प्रसिद्ध ढोलपथक, नाशिक ढोल तसेच इनोव्हेशन साऊंडचा लेझर शो हे विशेष आकर्षण ठरलं। ढोलताशांचा गजर आणि आकर्षक विद्युत रोषणाईचा लेझर शोनं आगमन सोहळा लक्षणीय ठरला। परिसरातील नागरिकांनी हा सोहळा बघण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी केलेली होती। दरम्यान या सर्व संदर्भात अंकुश भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे। आज दिनांक 6/9/2024 पेठरोड परिसरात भव्य दिव्य असा आगमन सोहळा पार पाडण्यात आलेला आहे। आयोजित उघडे बंधू फ्रेंड सर्कल प्रेरणास्थान सागर भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बाप्पांचं दरवर्षी आगमन करतो आणि यावर्षी अतिशय जल्लोषात आगमन सोहळा पार पाडण्यात आलेला आहे। नाशिक ढोल पथक यांनी पण भरपूर प्रोत्साहन दिलेलं आहे। आपले ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग यांनी पण इथं कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे। या सोहळ्याप्रसंगी नाशिकचे आमदार राहुल ढिकले तसेच मंडळाचे मार्गदर्शक सागर जाधव यांची उपस्थिती होती। त्याचबरोबर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती उघडे बंधू फ्रेंड सर्कलच्या गणरायाचा भव्य आगमन सोहळा पाहण्यासाठी खास उपस्थित होते। हा आगमन सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दर्शन अहिरे, उपाध्यक्ष सुमित निकम, खजिनदार अनंत बदादे, पदाधिकारी अंकुश भोसले, कुणाल थोरात, नितेश त्रिभुवन, अजर शेख आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभलं। तसंच सर्व कार्यक्रमात सागर जाधव यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं। दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक।